नमस्कार. प्रयत्न प्रमाद उपपत्ती कोणत्या शास्त्रज्ञाने मांडली? आणि बरोबर उत्तर आहे थॉर्नडाईक. प्रयत्न प्रमाद उपपत्ती थॉर्नडाईक या शास्त्रज्ञाने मांडली. पुढचा प्रश्न आहे अभिजात अभिसंधान उपपत्ती कोणाशी संबंधित आहे? आणि बरोबर उत्तर आहे प्यावलाव. पहा, शिक्षक अभियोग्यता आणि बुद्धिमत्ता चाचणीसाठी आपल्याला असे प्रश्न शैक्षणिक मानसशास्त्र या विषयासंदर्भात विचारले जाऊ शकतात. म्हणूनच हा सगळा खटाटोप. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर लाईक करायला विसरू नका आणि आपल्या मित्रांसोबत शेअर करा. पुढचा प्रश्न आहे साधक अभिसंधान उपपत्ती कोण मांडतो? आणि याचं बरोबर उत्तर आहे B.F. स्किनर. साधक अभिसंधान उपपत्ती B.F. स्किनर यांनी मांडली. पुढचा प्रश्न आहे सामाजिक निरीक्षणात्मक उपपत्ती कोण मांडतो? बरोबर उत्तर आहे अल्बर्ट बांडुरा. पुढचा प्रश्न आहे अग्रज संघटक प्रतिमांचे उगमकर्ता कोण आहेत? आणि याचं बरोबर उत्तर आहे डेव्हिड आसबेल. अग्रज संघटक प्रतिमान याचे उगमकर्ते डेव्हिड आसबेल हे आहेत. याला आसुबेल असं देखील म्हटलं जातं. पुढचा प्रश्न आहे बोधात्मक विकास प्रतिमान कोणाशी संबंधित आहे? आणि बरोबर उत्तर आहे जीन पियाजे. बोधात्मक विकास प्रतिमान हे जीन पियाजे यांच्याशी संबंधित आहे. पुढचा प्रश्न आहे सर्जनात्मक प्रतिमान कोणी मांडले? आणि याचं बरोबर उत्तर आहे विल्यम गार्डन. सर्जनात्मक प्रतिमान विल्यम गार्डन यांनी मांडलं. पुढचा प्रश्न आहे किंडरगार्टन पद्धतीचे जनक कोण आहेत? तर बरोबर उत्तर आहे डॉक्टर फ्रोबेल. किंडरगार्टन पद्धतीचे जनक डॉक्टर फ्रोबेल आहेत. पुढचा प्रश्न आहे मॉन्टेसरी पद्धती कोणत्या शिक्षण तज्ज्ञाशी संबंधित आहे? आणि याचं बरोबर उत्तर आहे डॉक्टर मॉन्टेसरी. मॉन्टेसरी पद्धती ही डॉक्टर मॉन्टेसरी या शिक्षण तज्ज्ञाशी संबंधित आहे. पुढचा प्रश्न आहे मर्मदृष्टी मूलक उपपत्ती कोण मांडली? आणि याचं बरोबर उत्तर आहे कोहलर. मर्मदृष्टी मूलक उपपत्ती कोहलर यांनी मांडली. पुढचा प्रश्न आहे घंटानाद व लाळ सुटणे यामधील संबंध कोणत्या उपपत्तीवर आधारित आहे? आणि याचं बरोबर उत्तर आहे अभिजात अभिसंधान. घंटानाद आणि लाळ सुटणे यामधील संबंध अभिजात अभिसंधान उपपत्तीवर आधारित आहे. पुढचा प्रश्न आहे B.F. स्किनर यांनी कोणत्या प्राण्यावर प्रयोग केला? आणि याचं बरोबर उत्तर आहे कबूतर. B.F. स्किनर यांनी कबूतर या प्राण्यावर प्रयोग केला आहे. पुढचा प्रश्न आहे साधक अभिसंधान उपपत्तीमध्ये योग्य प्रतिसादानंतर काय दिले जाते? आणि याचं बरोबर उत्तर आहे बक्षीस बळकटीकरण. साधक अभिसंधान उपपत्तीमध्ये योग्य प्रतिसादानंतर बक्षीस बळकटीकरण दिले जाते. पुढचा प्रश्न आहे साधक अभिसंधान उपपत्ती कोणाशी संबंधित आहे? आणि याचं बरोबर उत्तर आहे स्किनर. साधक अभिसंधान उपपत्ती स्किनर यांच्याशी संबंधित आहे. पुढचा प्रश्न आहे अध्ययन वक्र काय दर्शवतो? आणि याचं बरोबर उत्तर आहे शिकण्याची प्रगती. अध्ययन वक्र शिकण्याची प्रगती दर्शवतो. पुढचा प्रश्न आहे शिकण्याच्या सुरुवातीला प्रगती मंद का असते? आणि याचं बरोबर उत्तर आहे परिस्थितीशी ओळख नसते. शिकण्याच्या सुरुवातीला प्रगती मंद असते कारण परिस्थितीशी ओळख नसते. पुढचा प्रश्न आहे पठारावस्था म्हणजे काय? आणि याचं बरोबर उत्तर आहे काही काळ प्रगती थांबणे. पठारावस्था म्हणजे काही काळ प्रगती थांबणे. पुढचा प्रश्न आहे पठारावस्था निर्माण होण्याचे एक कारण कोणते? आणि याचं बरोबर उत्तर आहे अभिरुची कमी होणे. पठारावस्था निर्माण होण्याचे एक कारण आहे अभिरुची कमी होणे. पुढचा प्रश्न आहे अध्ययन वक्राचा जलद प्रगतीचा टप्पा कोणत्या अवस्थेशी संबंधित आहे? आणि याचं बरोबर उत्तर आहे परिस्थितीशी सखोल माहिती झाल्यावरची अवस्था. अध्ययन वक्राचा जलद प्रगतीचा टप्पा हा परिस्थितीशी सखोल माहिती झाल्यावरची अवस्था असा आहे. पुढचा प्रश्न आहे कबुतराने फक्त पांढऱ्या वर्तुळावर चोच मारणे शिकले हे कोणत्या प्रक्रियेचे उदाहरण आहे? आणि याचं बरोबर उत्तर आहे साधक अभिसंधान. कबुतराने फक्त पांढऱ्या वर्तुळावर चोच मारणे हे शिकले हे साधक अभिसंधान प्रक्रियेचे उदाहरण आहे. पुढचा प्रश्न आहे प्रयत्न प्रमाद ही उपपत्ती कोण मांडली? आणि याचं बरोबर उत्तर आहे
थॉर्नडाईक. प्रयत्न प्रमाद ही उपपत्ती थॉर्नडाईक यांनी मांडली. पुढचा प्रश्न आहे, थॉर्नडाईक यांनी प्रयत्न प्रमाद सिद्धांताचा प्रयोग कोणत्या प्राण्यावर केला? आणि याचं बरोबर उत्तर असणार आहे मांजर. थॉर्नडाईक यांनी मांजर या प्राण्यावर प्रयत्न प्रमाद सिद्धांताचा प्रयोग केला. पुढचा प्रश्न आहे, प्रयत्न प्रमाद उपपत्तीला आणखी कोणत्या नावाने ओळखले जाते? आणि बरोबर उत्तर आहे चुका व शिका पद्धती. ट्रायर एरर अँड ट्रायल या पद्धतीला असं म्हटलं जातं. प्रयत्न प्रमाद या उपपत्तीला चुका व शिका पद्धती असं देखील ओळखलं जातं. पुढचा प्रश्न आहे, थॉर्नडाईक यांचे खालीलपैकी कोणते एक नियम नाही? आणि बरोबर उत्तर आहे उद्दीपनाचा नियम. थॉर्नडाईक यांचा उद्दीपनाचा नियम हा नियम नाही, इतर सर्व त्यांचे नियम आहेत. पुढचे प्रश्न आहेत, परिणामाचा नियम काय दर्शवतो? आणि याचं बरोबर उत्तर आहे सुखद अनुभव संबंध दृढ करतात. परिणामाचा नियम सुखद अनुभव संबंध दृढ करतात हे दर्शवतो. पुढचा प्रश्न आहे, अभिजात अभिसंधान सिद्धांतात नैसर्गिक चेतक कोण होता? आणि याचं बरोबर उत्तर आहे अन्न. अभिजात अभिसंधान सिद्धांतात नैसर्गिक चेतक हा अन्न होता. पुढचा प्रश्न आहे, अभिजात अभिसंधान ही उपपत्ती कोण मांडलं? आणि बरोबर उत्तर आहे प्यावलाव. ह्या मागील प्रश्नाचं उत्तर जरा तुम्ही चेक करायचं आहे. अभिजात अभिसंधान सिद्धांतामध्ये नैसर्गिक चेतक अन्न बरोबर आहे. चेतक हा अन्न आहे. पुढचा प्रश्न आहे, अभिजात अभिसंधान ही उपपत्ती कोण मांडली? आणि याचं बरोबर उत्तर आहे प्यावलाव. अभिजात अभिसंधान ही उपपत्ती प्यावलाव यांनी मांडलेली आहे. पुढचा प्रश्न आहे, प्यावलावच्या प्रयोगात सुरुवातीला लाळ ही कोणती प्रतिक्रिया होती? आणि याचं बरोबर उत्तर आहे नैसर्गिक प्रतिक्रिया. बघा, प्यावलावच्या प्रयोगामध्ये सुरुवातीला लाळ ही नैसर्गिक प्रतिक्रिया होती. पुढचा प्रश्न आहे, प्यावलावच्या प्रयोगात घंटानाद हा नंतर कोणता चेतक बनतो? आणि याचं बरोबर उत्तर आहे कृत्रिम चेतक. प्यावलावच्या प्रयोगात घंटानाद हा नंतर कृत्रिम चेतक बनतो. पुढचा प्रश्न आहे, थॉर्नडाईक यांच्यानुसार यश संपादनासाठी कोणता घटक महत्त्वाचा आहे? आणि बरोबर उत्तर आहे पुनरावृत्ती. थॉर्नडाईक यांच्यानुसार यश संपादनासाठी पुनरावृत्ती हा घटक महत्त्वाचा आहे. पुढचा प्रश्न आहे, कल्पना म्हणजे काय? आणि याचं बरोबर उत्तर आहे अनुभवाच्या आधारे मनात तयार होणारे चित्र. कल्पना म्हणजे अनुभवाच्या आधारे मनात तयार होणारे चित्र. पुढचा प्रश्न आहे, पूर्वीचे अनुभव जसाच्या तसे मनात उमटवणे किंवा उमटणे हे कोणत्या कल्पनेचे उदाहरण आहे? पूर्वीचे अनुभव जसेच्या तसे मनात उमटणे हे कोणत्या कल्पनेचे उदाहरण आहे? बरोबर उत्तर आहे पुनरुत्पादित कल्पना. पुढचा प्रश्न आहे, नवीन चित्र तयार करण्याच्या प्रक्रियेला कोणती कल्पना म्हणतात? आणि याचं बरोबर उत्तर आहे बरोबर उत्तर ह्याचं तुम्ही सांगायचं आहे. नवीन चित्र तयार करण्याच्या प्रक्रियेला कोणती कल्पना म्हणतात ह्याचं उत्तर तुम्ही सांगायचं आहे. जी कल्पना वस्तुस्थितीत अस्तित्वात नाही परंतु मनात तयार केली जाते ती कोणती कल्पना आहे? आणि याचं बरोबर उत्तर आहे सर्जनात्मक. जी कल्पना वस्तुस्थितीत नाही परंतु मनात तयार केली जाते ही कुठली ही आहे? तर सर्जनात्मक कल्पना आहे. पुढचा प्रश्न आहे, कोणत्याही बंधनाशिवाय पूर्ण मोकळेपणाने केलेली कल्पना म्हणजे ... तर काय असणार आहे ह्याचं बरोबर उत्तर स्वैर कल्पना. कोणत्याही बंधनाशिवाय पूर्ण मोकळेपणाने केलेली कल्पना म्हणजे स्वैर कल्पना होय. पुढचा प्रश्न आहे, स्वतःला चित्रपटात नायक म्हणून कल्पना करणे हे कोणत्या कल्पनेचे उदाहरण आहे? आणि याचं बरोबर उत्तर आहे स्वैर. स्वतःला चित्रपटात नायक म्हणून कल्पना करणे हे स्वैर कल्पनेचे उदाहरण आहे. पुढचा प्रश्न आहे, एखाद्या गोष्टीकडे जाणीवपूर्वक लक्ष देणे म्हणजे कोणते अवधान? एखाद्या गोष्टीकडे जाणीवपूर्वक लक्ष देणे म्हणजे कोणते अवधान? तर याचं बरोबर उत्तर आहे ऐच्छिक. एखाद्या गोष्टीकडे जाणीवपूर्वक लक्ष देणे हे ऐच्छिक अवधान आहे. पुढचा प्रश्न आहे, आवड निर्माण झाल्यावर आपोआप लक्ष लागणे हे कोणत्या अवधानाचे लक्षण आहे? आणि याचं बरोबर उत्तर आहे अभ्यस्त. आवड निर्माण झाल्यावर आपोआप लक्ष लागणे हे अभ्यस्त अवधानाचे लक्षण आहे. पुढचा प्रश्न आहे,
कोणत्याही इच्छेशिवाय घडणारे अवधान म्हणजे, आणि याचं बरोबर उत्तर आहे अनैच्छिक. कोणत्याही इच्छेशिवाय घडणारे अवधान म्हणजे अनैच्छिक. पुढचा प्रश्न आहे खालीलपैकी कोणत्या अवधानाचे प्रकार नाहीत, आणि याचं बरोबर उत्तर आहे प्रेरणादायक. प्रेरणादायक हे अवधानाचे प्रकार नाहीत. इतर सर्व म्हणजे ऐच्छिक, अनैच्छिक आणि अभ्यस्त हे अवधानाचे प्रकार आहेत. पुढचा प्रश्न आहे शैक्षणिक मानसशास्त्राच्या निर्मितीचे श्रेय कोणाला दिले जाते, किंवा शैक्षणिक मानसशास्त्राचे जनक कोण आहेत, तर याचं उत्तर काय असणार आहे जोझर्ट. शैक्षणिक मानसशास्त्राच्या निर्मितीचे श्रेय जोझर्ट यांना दिलं जातं. पुढचा प्रश्न आहे खालीलपैकी कोणता ग्रंथ मानसशास्त्रातील आद्य ग्रंथ मानला जातो, आणि याचं बरोबर उत्तर आहे डी ॲनिमा हा ग्रंथ मानसशास्त्रातील आद्य ग्रंथ मानला जातो. पुढचा प्रश्न आहे मानसशास्त्राची पहिली प्रयोगशाळा कोणी सुरू केली, आणि याचं बरोबर उत्तर आहे विल्यम वुंट. मानसशास्त्राची पहिली प्रयोगशाळा विल्यम वुंट यांनी सुरू केली. पुढचा प्रश्न आहे वास्तववादी शास्त्रात खालीलपैकी कोणाचा समावेश होत नाही, आणि याचं बरोबर उत्तर आहे तर्कशास्त्र. वास्तववादी शास्त्रात तर्कशास्त्राचा समावेश होत नाही. पुढचा प्रश्न आहे व्यक्तिभिन्नतेविषयी विचार खालीलपैकी कोणत्या ग्रंथात आढळतात, आणि याचं बरोबर उत्तर आहे रिपब्लिक. व्यक्तिभिन्नतेविषयीचे विचार रिपब्लिक या ग्रंथामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. पुढचा प्रश्न आहे वक्ता तयार करताना बुद्धी लक्षात घ्या असे कोणी सांगितले. वक्ता तयार करताना बुद्धी लक्षात घ्या असे कोणी सांगितले, आणि याचं बरोबर उत्तर आहे क्विटिलियन. बघा, वक्ता तयार करताना बुद्धी लक्षात घ्या असे क्विटिलियन यांनी सांगितलेलं आहे. पुढचा प्रश्न आहे खालीलपैकी मानसशास्त्राची कोणती मर्यादा लागू होत नाही, आणि याचं बरोबर उत्तर आहे मानसशास्त्रातील तत्वे सूत्रमय असतात. मानसशास्त्रातली तत्वे जी आहेत ते सूत्रमय असतात. ही मानसशास्त्राची मर्यादा लागू होत नाही. पुढचा प्रश्न आहे वर्तन अभ्यासातील खालीलपैकी अशास्त्रीय पद्धत कोणती आहे. वर्तन अभ्यासातील खालीलपैकी अशास्त्रीय पद्धत कोणती आहे, याचं बरोबर उत्तर आहे आत्मनिरीक्षण. वर्तन अभ्यासातील आत्मनिरीक्षण ही अशास्त्रीय पद्धत आहे. पुढचा प्रश्न आहे निरीक्षण पद्धतीचा जनक कोण मानला जातो, आणि याचं बरोबर उत्तर आहे विल्यम वुंट. निरीक्षण पद्धतीचा जनक विल्यम वुंट यांना मानलं जातं. पुढचा प्रश्न आहे फ्राईड यांनी कोणत्या पद्धतीचा वापर करून क्रांतिकारी उपपत्ती मांडली. फ्राईड यांनी कोणत्या पद्धतीचा वापर करून क्रांतिकारी उपपत्ती मांडली, आणि याचं बरोबर उत्तर आहे आत्मनिरीक्षण. फ्राईड यांनी आत्मनिरीक्षण पद्धतीचा वापर केलेला आहे. पुढचा प्रश्न आहे इथे आपले प्रश्न संपलेले आहेत, आणि हा सुपरफास्ट 50चा व्हिडिओ होता. हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद. शिक्षक अभियोग्यता आणि बुद्धिमत्ता चाचणी परीक्षेसाठी तुम्हाला शुभेच्छा, आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि शेअर करायला देखील विसरू नका. भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.